आज राज्यात आणि देशात राजकीय धुळवडीची धमाल पाहायला मिळालेली आहे। बुरा ना मानो होली आहे म्हणत राजकीय नेते रंगामध्ये रंगून गेलेत आणि होळी आणि धुळवडीचं राजकीय सेलिब्रेशन कसं होतं बघूया। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासोबत धुळवडीचा आनंद लुटला। अमृता फडणवीसांनी धुळवडीच्या शुभेच्छा देतानाचा एक व्हिडिओ शेअर केलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ठाण्यात आपल्या निवासस्थानी होळीचा आनंद लुटला। नातू रुद्रांश सोबत त्यांनी पर्यावरणपूरक रंगांची उधळण केली। धुळवडीच्या निमित्तानं अख्खं शिंदे कुटुंब कार्यकर्त्यांसह रंगात न्हाऊन गेलं होतं। राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरही आज रंगांची मुक्त हस्ते उधळण झाली। अमित ठाकरेंनी पत्नी मिताली आणि इतर सहकाऱ्यांसह होळीचा आनंद लुटला, तर राज ठाकरेही रंगात रंगलेले पाहायला मिळाले। गुलाबराव पाटलांनी आपल्या पाळधी गावात बंजारा समाजातील बांधवांसोबत धुळवडीचा आनंद साजरा केला। होळीची पारंपरिक गाणी गात बंजारा समाज साजरा करत असलेल्या होळीत गुलाबराव पाटलांनी आवर्जून हजेरी लावली। इतकंच नाही तर लहानग्यांसोबत होळी खेळण्याचा आनंदही गुलाबराव पाटलांना काही आवरता आला नाही। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही धुलीवंदनाची धूम पाहायला मिळते। रंगांची उधळण करत बावनकुळेंनी धुळवड साजरी केली। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातल्या भोई प्रतिष्ठानच्या होळीला हजेरी लावली। मुरली मोहोळांनी यावेळी विशेष मुलांसोबत धुळवडीचा आनंद लुटला। कोकणात शिमग्याची चांगलीच रंगत पाहायला मिळते। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या पाली या गावी शिमगोत्सवात सहभाग घेतला। ढोल ताशांच्या गजरात होळीचा त्यांनी आनंद लुटला। आमदार भास्कर जाधवांनी ग्रामदेवतेची पालखी नाचवत नृत्य सादर केलं। होळीच्या दहनानंतर गावात पारंपरिक मिरवणूक निघाली, त्यात भास्कर जाधवांनी आपल्या कुटुंबासह भाग घेत पालखी नाचवण्याचा आनंद घेतला। अमरावतीच्या कुरळपूर्णा इथे बच्चू कडूंनी अनोख्या पद्धतीनं धुळवड साजरी केली। रस्ते रंगवत बच्चू कडूंनी सरकारकडे शेतकरी कर्जमाफी आणि FRPच्या मुद्द्यासह अनेक मागण्या केल्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। कोकणामध्ये शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। देवदत्तांच्या पालख्या भाविकांच्या भेटीला आल्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय। तर शिमगोत्सवानिमित्ताने कोकणात अनेक प्रथा आणि परंपरा पाळल्या जात आहेत। होळी उत्सवाच्या निमित्ताने महाडमध्ये प्रतिकात्मक देवदानवांचं युद्ध सुद्धा खेळलं जातं। कोकणात होळीच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रथा परंपरांचं दर्शन घडतं। रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरातल्या गवळाळीत अनोख्या पद्धतीनं होळी उत्सव साजरा होतो। होळी उत्सवाच्या निमित्तानं इथे देव दानवाचं युद्ध रंगतं। या युद्धामध्ये होळीतली जडकी लाकडं आणि निखारे फेकण्याची परंपरा आहे। कोकणात शिमगोत्सवात पालखी नाचवण्यासोबतच पालखी भेटीचा सोहळा संपन्न झाला। देवाच्या पालखी भेटीचा हा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली। रत्नागिरीतल्या बचणी या गावात महालक्ष्मी आणि रवळनाथाच्या मंदिरात 3 पालख्यांची भेट झाली। या पालखी भेटीचे साक्षीदार होण्यासाठी ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठी गर्दी केली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दाभोळ इथे चंडिका देवीचा आगळा वेगळा शिमगोत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। चंडिका देवीच्या देवळाला पालखी, खेळे मंडळी आणि संकासूर प्रदक्षिणा घालतात। देवीच्या पालखीचं दर्शन घेऊनच देवीच्या साक्षीनं होळीचं दहन केलं गेलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये शिमगोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा होतो।
हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्याची प्रथा गेल्या शेकडो वर्षांपासून जपली जाते. देवीचा होम प्रज्वलित झाल्यावर प्रतिकात्मक मढ सजवलं जातं. शास्त्राप्रमाणे त्याचा अंतविधी सुद्धा केला जातो. या प्रतिकात्मक मढ्याची प्रेतयात्रा संपूर्ण शहरभर निघते. नंतर मानकऱ्यांच्या हस्ते या प्रतिकात्मक मढ्याला देवीच्या होमात टाकलं जातं. प्रतिकात्मक मढ आणि प्रेतयात्रा काढून केलेला हा कार्यक्रम म्हणजे शहराची काढलेली एक प्रकारे दृष्ट मानली जाते. आमचा उद्देश एकच आहे की आमच्या खेड शहराला लागणारी नजर आहे किंवा जी इडापिडा आहे ही दूर व्हावी, यासाठी हे मढ या खेड शहरातल्या सगळ्या दिशेला फिरवलं जातं आणि शेवटी सर्वात आम्ही ह्या होमामध्ये जसं दहन केलं जातं, ही प्रथा आमच्या अनेक वर्षापासूनची पूर्वापार सुरू आहे. गणेशोत्सवानंतर शिमगोत्सव कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होतो. या निमित्तानं मुंबईत राहणारा कोकणी माणूस आवर्जून गावी जातो. आपल्या देवाचं दर्शन घेऊन पुन्हा कामावर परत येतो. कोकणात सुरू असलेली शिमगोत्सवाची धूम आणखी काही दिवस अशीच अनुभवता येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नगर महानगरमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.